शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी दूध फेकून दिलंय, पण जिथे शेतकरी संपाची पहिली ठिणगी पडली त्या पुणतांब्यातली जनता या दुधाचं नेमकं काय करतेय पाहूयात. आमचे प्रतिनिधी विशाल करोळ यांचा हा विशेष आढावा. रात्री 12 वाजतापासून शेतकऱ्यांचा संप सुरू झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोज पुरवठा करणाऱ्या वस्तूवर पूर्णतः बंदी आणली आहे. मुख्यत्वे भाजीपाला आणि दूध जे शेतकरी रोज बाजारपेठांमध्ये पुरवतात ते आज त्यांनी पुरवलं नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरी दूध उरलेलं आहे. मात्र आता या दुधाचं करायचं काय? काहींनी रस्त्यावर फेकलंय, तर काही आता या दुधाची अशा प्रकारे बासुंदी आणि काही लोक खवा करताय. खरं तर हे सगळं दूध 50 लिटर ते 100 लिटर दूध रोज बाजारात विक्रीला जातं, दूध संकलन केंद्रावर जातं, तिथे ते विकण्यात येतं आणि त्यातून या शेतकऱ्यांना नफा मिळतो. मात्र आजपासून जो संप सुरू झालाय त्या संपासाठी या शेतकऱ्यांनी आता पूर्णतः दूध विक्री बंद केली आहे. आपल्यासोबत आहेत ते शेतकरी. बाबा, रोज किती लिटर तुम्ही दूध बाजारात दूध संकलन केंद्रावर पाठवता? 60 ते 70 लिटर रोज. बरं, आज नाही पाठवलं? आज नाही पाठवलं. काय बरं, आज का नाही? आज संपायन शेतकऱ्यांचं. अच्छा, किती दिवस राहणार? आता काय सांगता येईल ते निश्चित नाही सांगता येणार. पण तुमची किती दिवस हे करायची तयारी असते? आमची सतत करायची तयारी, शेवटपर्यंत मागण्या मान्य होईपर्यंत करायची तयारी आमची. आता या दुधाचं काय करणार तुम्ही? दादा बासुंदी करणार, नाही तर खावा होईल. रोज 100 लिटर दूध यांच्याकडे येतं. या 100 लिटर दुधापैकी रोज ते बाजारात विकतात. मात्र आज त्यांनी थोडं दूध शेजाऱ्या बाजाऱ्यांना वाटून दिलं आणि उरलेल्या दुधाची ते बासुंदी करतात. जोपर्यंत संपत नाही, संप मागे घेतला जात नाही, तोपर्यंत रोज अशा पद्धतीनं बासुंदी खाणार, नुकसानही सहन करणार, मात्र संपात शेतकऱ्यांसोबत कायम राहणार असा पवित्रा त्यांनी घेतलाय. सर्वच शेतकरी अशा प्रकारे एकमुखानं आता संपात सहभागी होत आहे. जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत हा संप असाच सुरू राहील असं हे शेतकरी सांगतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, पुणतांबा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.